नमस्कार मंडळी, कथा रेसिपीजमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तर मी आज बनवून दाखवते आहे आंबाड्याची आंबट गोड अशी भाजी. तर आंबाड्याची भाजी बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते. अगदी आपल्या बहिणीला जावेला विचारलं तरीसुद्धा थोडाफार फरक असतोच आणि त्याची चवसुद्धा वेगळी असते. तर आज मी माझ्या आईच्या पद्धतीने गावरान चवीची आंबाड्याची भाजी बनवून दाखवत आहे. तर त्याकरिता मी 1 पेंडी आंबाड्याची भाजी घेतली व तिची फक्त पानेच खोडून घेतली. देठ अजिबात घेतलेली नाहीत. तर भाजी खुडून झाल्यानंतर मी चाकूने बारीक कापून घेतली व स्वच्छ पाण्याने 2 वेळा धुवून घेतली व निथळत ठेवली. त्या अगोदर मी 1 तासभर तुरीची अर्धी वाटी डाळ भिजत घातली होती. तर मी भाजी निथळत ठेवली आणि कुकरमध्ये मी 1.5 तांब्या पाणी गरम करण्यासाठी ठेवलं व त्याच्यामध्ये ही तुरीची डाळ घातली व 1 चमचा मी बारीक कणी तांदळाची धुवून त्याच्यामध्ये घातली व धुवून निथळत ठेवलेली भाजीसुद्धा मी कुकरमध्ये घातली. तर याच्यामध्ये तुम्ही शेंगदाणे घालू शकता किंवा काळे वाटाणे भिजवलेले असतात ते सुद्धा घालू शकता. तर अशा पद्धतीने हे मी एका चमच्याने जरासं हलवून घेतलं. तर ही आंबट गोड अशी चवीची भाजी चविष्ट तर आहेच, पण भरपूर पौष्टिक तत्वाने सुद्धा परिपूर्ण अशी भाजी आहे. तर मी भाजी हलवून झाल्यानंतर त्याला कुकरचं झाकण लावलं व मध्यम गॅसवरती ह्याला मी 2 शिट्या करून घेतल्या. तर ह्या भाजीसाठी मी 4 मिरच्या बारीक चिरून घेतल्या, 1 लसणाचा गड्डा सोलून लसूण ठेचून घेतला व अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे अरद बोबडे असे चेचून घेतले. तर थंड झाल्यानंतर कुकर उघडल्यावर तुम्ही पाहू शकता भाजी ही अशा पद्धतीने शिजलेली आहे. तर ही सर्व कुकरमधली भाजी मी एका चाळणीमध्ये काढली व नितळत ठेवली. नितळून झाल्यानंतर थोड्या वेळाने मी एका परातीमध्ये घातली व त्याच्यामध्ये मी थंड पाणी घातलं व भाजी चांगली मोकळी करून घेतली. तर ही भाजी खूप आंबट असते, त्यामुळं ह्या भाजीला आंबटपणा कमी करण्यासाठी आपण ही भाजी परत एकदा धुवून घ्यायची. अशी 2 वेळा ही भाजी थंड पाण्याने धुवून काढायची. जसे लाडू बांधतो तसे ह्याचे मुटके तयार करायचे. तर ही भाजी आपण मेथीची भाजी बनवतो तशा पद्धतीनेच करत आहोत. तर ही भाजी काही लोकं गरगट्यासारखी सुद्धा करतात. तर लहान मुलं अशी मेथीच्या भाजीसारखी केली तर अगदी आवडीने खातात. म्हणून माझी आई ही भाजी अशा पद्धतीने बनवायची. तर हे पिळून भाजी झाल्यानंतर ही अशा पद्धतीने भाजी मोकळी करून घ्यायची. मोकळी झाल्यानंतर एका कढईमध्ये मी 1 पळीभर तेल घातलं. तेल थोडंसं जास्तच घालायचं भाजीला. तर पळीभर तेल घातल्यानंतर मी याच्यामध्ये 1 चमचा जिरे घातले व ठेचून घेतलेला लसूण घातला व बारीक चिरलेल्या मिरच्यासुद्धा घातल्या. थोडं परतून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मी अर्धा चमचा हळद घातली आणि मी ते शेंगदाणे अरद बोबडे वाटून ठेवले होते ते सुद्धा त्याच्यामध्ये घातले व परतून घेतले. त्यानंतर मी ही भाजी जी अशी मोकळी करून पिळून ठेवली होती ती भाजी ह्याच्यामध्ये घातली व चांगली मध्यम गॅसवरती ह्या भाजीला मी 5 मिनटं परतत राहिले. चवीपुरतं मीठसुद्धा ह्याच्यामध्ये घातलं. तर ही भाजी अगदी लहानाथोरांना अगदी आवडीने खातील अशा पद्धतीने ही भाजी बनवली आहे. तर ही भाजी अगदी मक्याच्या भाकरीबरोबर तर खूपच छान लागते. तर तुम्ही मक्याची भाकरी, तांदळाची भाकरी, ज्वारीची भाकरी याच्याबरोबर सुद्धा खाऊ शकता. फार छान लागते ही भाजी. तर तुम्ही अशा पद्धतीने एकदा करून पहा. कथा रेसिपीजला सबस्क्राईब करा. थँक